मित्रहो नमस्कार. आलोकशाहीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आलोकशाहीच्या माध्यमातून गेली 3 वर्ष माझे मित्र डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला घेऊन आपल्यासमोर येत आहोत. डॉक्टर काकडे हे या भारताचे एक उदयोन्मुख आणि खूप काही करू शकण्याची क्षमता असणारे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या अकाली निधनामुळं या देशानं एक महत्त्वाचा संशोधक शास्त्रज्ञ गमावलेला आहे आणि डॉक्टर काकडे यांच्या स्मृती जागवण्यासाठी आणि त्यांनी ज्या विज्ञानाच्या क्षेत्रात काम केलं त्या विज्ञानाला वाहिलेली अशी ही स्मृती व्याख्यानमाला चालू करावी असं आम्ही काही मित्रांनी ठरवलं आणि त्यानुसार गेली 3 वर्ष आम्ही ही व्याख्यानमाला घेत आहोत. यंदा या व्याख्यानमालेचं 3रं वर्ष आहे आणि उद्या डॉक्टर काकडे यांचा 3रा स्मृतिदिनसुद्धा आहे. तर त्या अनुषंगाने आपल्यासमोर ही व्याख्यानमाला सादर करतो आहोत. आज या व्याख्यानमालेमध्ये एक फार महत्त्वाचे संशोधक, शिक्षणतज्ञ, विचारवंत व्यक्तिमत्व आम्ही आपल्यासमोर घेऊन येतो आहोत. शिक्षण, संशोधन आणि प्रशासन या 3ही क्षेत्रांमध्ये आपल्या धडाडीच्या नेतृत्वानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर माणिकराव साळुंखे. डॉक्टर माणिकराव साळुंखे सर हे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तर आहेतच, पण त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त त्यांनी राजस्थान सेंट्रल युनिव्हर्सिटी जयपूर, सिम्बायोसिस इंदोर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि भारती विद्यापीठ पुणे अशा 5 विविध विद्यापीठांचंही कुलगुरुपद भूषवलेलं आहे. एका अर्थानं तो एक प्रकारे विक्रमच ठरावा, कारण एका व्यक्तीनं 5 वेगवेगळ्या पद्धतीच्या विद्यापीठांचं नेतृत्व करण्याची फार अभूतपूर्व आणि दुर्मिळ अशी संधी डॉक्टर माणिकराव साळुंखे यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये मिळाली आणि ती त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं खूप चांगल्या पद्धतीनं सिद्धही करून दाखवलेली आहे. त्यांचं नेतृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर असे डॉक्टर माणिकराव साळुंखे हे रसायनशास्त्रामध्ये त्यांचं सगळं संशोधन कार्य झालेलं आहे. शिवाजी विद्यापीठाव्यतिरिक्त NCL असू दे किंवा अन्य काही संशोधन संस्था असतील त्यांच्या सहकार्याने त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि हे संशोधन मानव हितकारक कशा पद्धतीनं असू शकेल या दृष्टीनं त्यांच्या संशोधनाची संपूर्ण दिशा ही केंद्रित झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच आम्ही डॉक्टर माणिकराव साळुंखे सरांना त्यांनी हरित रसायनशास्त्र या विषयावरती बोलावं अशी विनंती केली. किंबहुना डॉक्टर भालचंद्र काकडे यांचं प्रोफाईल वाचल्यानंतर सरांनी स्वतःच या विषयाच्या संदर्भात आपण बोलूयात अशी तयारी दर्शवली. याचं कारण म्हणजे डॉक्टर काकडे हे ज्या लाईनवरती संशोधन करत होते ते हरित रसायनशास्त्राच्याच दृष्टीनं फार महत्त्वाचं असं होतं आणि म्हणून हे नेमकं काय आहे, ग्रीन केमिस्ट्री हा काय प्रकार आहे किंवा हे संशोधन कसं, हरित म्हणजे काय नेमकं, तर शाश्वत विकासाला पूरक अशा पद्धतीचं संशोधन करायचं, नैसर्गिक साधन संपत्तीचं कमीत कमी नुकसान होईल किंबहुना ते रिजनरेटिव्ह सर्क्युलर इकॉनॉमीच्या अनुषंगाने ते आपलं संशोधन केंद्रित असायला पाहिजे. डॉक्टर माणिकराव साळुंखे त्यांच्या व्याख्यानामध्ये हे सगळं आपल्याला तपशिलाने सांगणारच आहेत. मात्र हा विषय आज घडीला फार महत्त्वाचा आहे. जागतिक स्तरावरती शाश्वत विकासाचे 17 गोल्स निश्चित केलेले आहेत जगाच्या पाठीवरती आणि ते अचीव करण्यासाठीची सगळी धडपड आता इथून पुढच्या काळात आपल्याला करावी लागणार आहे. तर डॉक्टर माणिकराव साळुंखे सर आपल्याला हरित रसायनशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं, ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे, संशोधन करत असताना एकूण सगळ्या पर्यावरणपूरकतेचा कशा पद्धतीनं विचार करायला पाहिजे या दृष्टीनं आपल्याला संशोधन कसं असावं या संदर्भातलं मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये
माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे सर यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी मी विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर भालचंद्र काकडे यांना मी अभिवादन करतो. डॉक्टर भालचंद्र काकडे यांचा जरी माझा संबंध हा आला नाही तरीसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलेले आहे. ते डॉक्टर विजय मोहन हे माझे मित्र आहेत आणि अतिशय चांगले सायंटिस्ट म्हणून ते NCLमध्ये काम करत आहेत. मी ज्या वेळेला डॉक्टर काकडे यांचा बायोडेटा पाहिला त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की देश अतिशय चांगल्या सायंटिस्टला त्यांच्या निधनानं मुकलेला आहे. त्यांचं संशोधन हे इतकं महत्त्वाचं आहे की आज जगभर ज्या गोष्टीची चर्चा चालू आहे ते विषय डॉक्टर काकडे यांनी आपल्या संशोधनात घेतलेले आहेत. मी त्यांची जे रिसर्च पब्लिकेशन्स आहेत त्यांनी मला एका प्रोजेक्टबद्दल त्यांच्या बोलणं आवश्यक आहे. ते SRMमध्ये असताना पाण्यावर चालणारी रेल्वे या विषयावरती त्यांनी प्रोजेक्ट लिहिला होता आणि त्या प्रोजेक्टसाठी इतरांचं अनेक लोकांचं सहकार्य घेतलेलं होतं. आता या गोष्टी सांगत असताना मी जो आज त्यामुळं विषय निवडताना अशा पद्धतीचा विषय निवडला आहे की ज्यामध्ये डॉक्टर काकडे यांचं संशोधन होतं. आणि ज्या वेळेला मी डॉक्टर काकडे यांच्या माझ्या भाषणामध्ये मी या सगळ्या गोष्टीचा उपहाव करणार आहे की त्यांनी कशा पद्धतीनं आपलं संशोधन पुढं घेऊन निघाले होते. यामधला जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टबद्दलही मी काही गोष्टी आपल्याशी बोलणार आहे. माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय हरित रसायनशास्त्र हा आहे. जरी हा विषय हरित रसायनशास्त्र असला तरी मी सुरुवातीला शाश्वत विकासाबद्दल बोलणार आहे. शाश्वत विकासानंतर त्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये मी केमिस्ट्रीचा यामध्ये काय रोल असेल या गोष्टीवर बोलणार आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये मी हरित रसायनशास्त्र या विषयाबद्दल बोलणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की पूर्वी मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवरती चर्चा होत होती. 20व्या शतकात काय गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे त्याच्यावर चर्चा होती. आत्ता जगभरात युनायटेड नेशननं नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकासाचे 17 गोल्स ठरवलेले आहेत. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आपण पूर्ण करू शकलेलं नाही, पण त्याच मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं एक्सटेन्शन करून आता जगासाठी काय करणं आवश्यक आहे याच्यावर युनायटेड नेशनमधल्या सगळ्या देशांनी चर्चा करून काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत. आणि त्या 17 उद्दिष्ट ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोलची आहे. आता शाश्वत विकासाबद्दल बोलण्या अगोदर मी आता या ठिकाणी 17 गोल्स जे आहेत शाश्वत विकासाचे ते गोल्स पहिल्यांदा सांगेन आणि त्यानंतर मग शाश्वत विकासाबद्दल मी थोडंसं बोलेन. यामध्ये पहिलं गोष्ट आहे की जगातली गरिबी दूर करायची आहे. आपला काहीतरी गैरसमज असतो अमेरिकेत गरिबी नाही, पण अमेरिकेमध्ये सुद्धा गरिबी आहे. म्हणजे जगातली गरिबी दूर करणं हे सगळ्या जगापुढं असणारं मोठं आव्हान आहे. आज कदाचित गरिबी रेषा बोलली जाते, पण त्या गरिबी रेषा ठरवणं हे अतिशय अवघड काम आहे. आणि ह्या गोष्टीच्या शास्त्राशी काय संबंध आहे हेही मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट की भूक, म्हणजे फक्त गरिबी दूर केल्यानंतर भूक कमी होणार नाही आहे. त्याला न्यूट्रिशियस फूड मिळतं का, त्याला जे आवश्यक असणारे सगळे घटक आपण मेळघाटामध्ये बघतो,
बालमृत्यूंचं प्रमाण इतकं जास्त आहे, तर त्या ठिकाणी ती अन्न खाल्लं म्हणून त्या मुलांचं पालन पोषण करता येणं शक्य नाही आहे. तर त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे याच्यावरही युनायटेड नेशननी विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट की प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं. आपण कोरोनामध्ये ही गोष्ट पाहिलेली आहे की एखादा विषाणू कशा पद्धतीनं जगाला सगळ्या वेठीस धरू शकतो. तर आरोग्याचे प्रश्न आज बरं का कॅन्सरचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. आपल्याला कुठलीच गोष्ट ही शुद्ध मिळू शकत नाही. याच्यानंतर आपण जर विचार केला तर चौथं गोल आहे हे क्वालिटी एज्युकेशन. प्रत्येकाला चांगलं शिक्षण. आता नवीन जे शैक्षणिक धोरण आहे ते क्वालिटी एज्युकेशनबद्दल बोलतं आणि त्यामध्ये या गोष्टीचा सगळ्या अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे की युनायटेड नेशनची ही सगळी जी गोल आहे. आणि ह्या सगळ्याशी सायन्सचा संबंध आहे, तो संबंध मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष आणि बऱ्याच गोष्टीमध्ये जे आपण भेद करतो आहे त्या भेदाबद्दलही त्यांनी 2030 सालापर्यंत त्या सगळ्या गोष्टी अचीव करायच्या आणि हे सगळ्या जगापुढं फार मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना स्वच्छ पाणी देणं. कदाचित आपल्याला माहीत असतील आपली नदी नाले या सगळ्या गोष्टी आत्ता पोल्यूट झालेल्या आहेत. आपण पंचगंगेच्या पाण्याची परिस्थिती पाहतो, का वेळेला मासे त्यामधले मरतात. इतकं वाईट प्रकारचं पोल्युशन झालेलं आहे आणि त्याबद्दलही आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं की सगळ्यांसाठी क्लीन आणि ग्रीन एनर्जी आवश्यक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी ह्या मुद्द्यावर परत शाश्वत विकासामध्ये येणार आहे की आत्ता जी एनर्जी आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणात जी एनर्जी वापरतो ती नॅचरल रिसोर्सच्या माध्यमातून वापरली जाते. म्हणजे युरॅनियमचा साठा आहे ते न्यूक्लिअर एनर्जी होईल. पाणी हा नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वापरून आपण एनर्जी तयार करतो आहे आणि कुठं ना कुठंतरी या कोल वापरतो आहे. काही दिवसानंतर कोळसासुद्धा उपलब्ध असणार नाही. इतकी भयंकर परिस्थिती निर्माण होत असताना या गोष्टीसाठी आपण विचार करणं आवश्यक. प्रत्येक नागरिकाला त्याला नोकरीचा हक्क आहे. त्याच्यासाठी चांगलं सन्मानित काम असणं आवश्यक आहे. हे सुद्धा 2030पर्यंत अचीव करण्याचा विचार आहे. त्यासाठी औद्योगिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल, इनोव्हेशन, कल्पकता आणण्याची गरज आहे आणि ही गोष्टसुद्धा करणं आवश्यक आहे इंडस्ट्रीयलच्या बाबतीत. नंतर रिड्यूस इनइक्वॅलिटीज. मी सांगितलं अमेरिकेमध्ये असू दे, भारतामध्ये असू दे, गरीब आणि श्रीमंतामध्ये जी दरी आहे ती फार मोठ्या ह्याच्यामध्ये वाढते आहे. आपण ग्लोबलायझेशनचा सगळ्यात मोठा तोटा कुठला असेल तर या ठिकाणी ही दरी दोघांच्यातली वाढती आहे. सस्टेनेबल सिटीज, आत्ताच्या ज्या सिटीज आहेत त्याच्यामुळं त्या शाश्वत नाहीत. भविष्यकाळात ह्या सिटीज कंगाल होण्याची शक्यता आहे. ती कंगाल होण्यापासून त्याला कशा पद्धतीनं थांबवता येईल या गोष्टीचं विचार करणं आहे. रिस्पॉन्सिबल कन्झप्शन आणि प्रोडक्शन, म्हणजे कुठली गोष्ट आपण आधाशीपणानं खाणं, नॅचरल रिसोर्स असू दे आणि कुठलीही गोष्ट ती आपण, मी आता थोडंसं शाश्वत विकासाबद्दल बोलतो की आपण आपल्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काही ठेवणार आहोत का नाही. हा शाश्वत विकासाचा सगळ्यात सोपा अर्थ असा आहे की आज आपण बघू की हवा, पाणी, सगळ्या गोष्टी जर हवा, पाणी, जमीन सगळ्या गोष्टी जर आपण खराब केल्या असतील तर पुढच्या पिढीला काय. जर समजा आता आपण इंधन वापरतो आहे, ते इंधन संपलं तर पुढच्या पिढीला इंधनसुद्धा असणार नाही आणि ही परिस्थिती लवकरच सगळ्यांच्यावर येणार आहे की इंधन असण्याची शक्यता नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याच्याबद्दल जगभर चर्चा आहे यापैकी तो ग्लोबल वॉर्मिंग. आज कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेत येण्याचं इतकं वाढलेलं आहे आणि ते वाढलेल्या प्रमाणामुळं की पोल्युशन वाढलेलं आहे, त्यामुळं कॅन्सरसारखे अनेक गोष्टी घडत आहेत. त्याच्यापेक्षाही पृथ्वीचं तापमान वाढायला लागलेलं आहे.
आणि तापमान वाढल्यानंतर समुद्राची पातळी वर यायला सुरुवात झालेली आहे आणि काही वर्षानंतर समुद्राची पातळी इतकी वाढेल की त्या सभोवती असणारी शहरं, खेडेगावं यांचं काय होईल याबद्दल जगाला चिंता लागलेली आहे. आणि हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करणं आणि हे करणं अवघड काय हे लक्षात, कारण प्रत्येक मिटिंगमध्ये ठराव होतो की प्रत्येकाला CO2 इमिशन कमी करायचं आहे. आपणही आपला देश आता बोलायला लागला CO2, पण भारतासारख्या देशाला CO2 इमिशन करणं का शक्य होत नाही? जर इंडस्ट्रीची चाकं थांबली तर CO2चं इमिशन आपल्याला करता येईल आणि इंडस्ट्रीची चाकं थांबतील त्यावेळेला बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळं कुठलाही देश, आता विकसित देश जे आहेत त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, तो पैसा ते टेक्नॉलॉजीमध्ये वापरून CO2चं इमिशन कमी करू शकतात. पण जे गरीब देश आहेत त्यांच्याकडं हा पैसा नाही आहे. त्यामुळं जगभरात अनेक चर्चा चालू आहे की जे विकसित देश आहेत त्यांनी गरीब देशांना मदत केली पाहिजे. कारण आत्तापर्यंतचं जे जादा पोल्युशन हे विकसित राष्ट्रांनी केलेलं आहे आणि त्या विकसित राष्ट्रांच्या पोल्युशनचा आम्ही ऑलरेडी गरीब आहोत आणि आम्ही याच्यावरती किती खर्च करू शकणार यावरती चर्चा चालू आहे. प्रत्येकाचं जीवन आणि जमीन ह्याच्या क्वालिटीबद्दलही चर्चा चालू आहे. पीस, जस्टिस, आता आपण युक्रेन रशियाचं युद्ध बघतो आहे, याच्यामध्ये सुद्धा रसायनशास्त्राचा संबंध आहे. या सगळ्या गोष्टीत पीस, जस्टिससुद्धा म्हणजे एकमेकांच्यातला सलोखा कमी होतो आहे याच्यावर कसं आपल्याला काम करता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे सगळे प्रश्न बरं का एकमेकाच्या, कुठलाही एक देश, कुठलीही एक व्यक्ती किंवा कुणीही हे सगळ्या गोष्टीच्यावरती सोल्युशन देणं शक्य नाही. जगाला एकत्र यावं लागेल आणि जग जर सगळं एकत्रितपणे काम करायला लागलं तरच हे प्रश्न सुटण्याची, थोडंफार त्या प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आता हा जो सगळा शाश्वत विकासाचा जे 17 गोल्स युनायटेड नेशनने ठरवलेले आहेत ते 2030पर्यंत पूर्ण करण्याचं आव्हान सगळ्या जगापुढं आहे. आणि हे आव्हान पेलत असताना माझ्या दृष्टीनं बरं का, त्यामध्ये रसायनशास्त्र हा जो विषय आहे तो मध्यवर्ती विषय आहे आणि या मध्यवर्ती विषयामध्ये संशोधन फार महत्त्वाचं आहे. ह्यातला कुठलाही जर आपण विषय घेतला, 17चे 17 गोल आपण जर लक्षात घेतले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की शास्त्राशिवाय, म्हणजे हे सगळे जे गोल्स आहेत हे सगळे सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत. त्यात काही गोल्स हे अर्थशास्त्राशी निगडीत आहेत, काही गोष्टी ह्या सोशल सायन्ससुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स, त्यानंतर शास्त्र, टेक्नॉलॉजी आणि इवन त्याच्या बाबतीत राजकारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण राजकारणी लोक कशा पद्धतीने वागतील याच्याबद्दल खात्री नाही आहे आणि त्यामुळे हे 17 ज्या वेळेला शाश्वत विकास जर करायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोलबद्दल विचार करण्याची आवश्यकता. या बाबतीत खरं तर आत्ता लोक बोलायला लागलेत. एक महात्मा गांधी असे होते की त्यांनी 1907मध्ये ज्या वेळेला ते आफ्रिकेमधून इंग्लंडला निघाले होते त्यावेळी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे हिंद स्वराज्य. अतिशय छोटी पुस्तकं आहे. ते त्यांनी गुजरातीमध्ये त्या बोटीवर असताना लिहिलेलं होतं. पण त्या पुस्तकामध्ये जे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन चाललं होतं त्या इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनमुळं काय भविष्यकाळात होईल याच्याबद्दल त्यांनी विरोधी मत दिलं होतं. हे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन जगासाठी घातक आहे आणि त्याच वेळेला आपल्याला कदाचित माहीत असेल गांधीजी 1907च्या दरम्यान ते निघालेले होते. परंतु 17व्या शतकामध्ये विज्ञान, देव, धर्म यामध्ये फार मोठ्या प्रमाणाची चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून त्यांना मग विज्ञान हे कधीही धर्माबरोबर जात नाही ही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची शास्त्राचा, टेक्नॉलॉजीचा जवळचा संबंध आहे. परंतु कोपर्निकसनी ज्या वेळेला धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये जी गोष्ट लिहिलेली होती
ती गोष्ट ही जग हे पृथ्वी केंद्रीय असं त्यांनी धर्मग्रंथात लिहिलेलं आहे. परंतु ज्या वेळेला त्यांनी सिद्ध केलं की बाबा त्यांना अतिशय त्रास, कोपर्निक असतील, ब्रुनो असतील, या सगळ्या लोकांना अतिशय त्रास झाला, पण त्यांनी सिद्ध केलं की ही गोष्ट धर्मग्रंथात लिहिलेली असली तरी खरी नाही. जे धर्मग्रंथात सांगितले तेच फायनल, असा भूमिका धर्मलोकांनी घेतल्यामुळं त्यामध्ये वाद निर्माण झाले आणि त्यातून नंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं की लोकांना लक्षात आलं की धर्मामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टीवरती हे करण्यापेक्षा चिकित्सा प्रत्येक ठिकाणी ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. आणि या गरजेच्या निकडीमधून शाश्वत विकासाबद्दल म्हणजे त्याने महात्मा गांधींनी सांगितलं की नेचर आहे हे सगळं द्यायला तुम्हाला तयार आहे, पण तुमच्या लोभी वृत्तीमुळं तुम्ही त्याचा इतकं एक्सप्लॉयटेशन, इंडस्ट्रियलायझेशन या औद्योगिक क्रांतीमध्ये करायला लागलात की पुढच्या पिढीला, त्याच्यानंतरच्या पिढीला काहीही शिल्लक राहणार नाही. त्यावेळेला औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये चालू असल्यामुळं त्यांनी त्यावेळेला ह्या पुस्तकावर बंदी आणली. इंग्रजीमध्ये जे ट्रान्सलेशन होतं त्याच्यावरती बंदी आणली. आता हा जर आपण विचार केला तर त्यावेळेला गांधींनी किती पुढचा विचार केला असेल. आणि आज आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपण ज्या सगळ्या गोष्टी करतोय ह्या गोष्टी आपल्याला विकासाकडे घेऊन जात आहेत का विनाशाकडे घेऊन जात आहेत. आता मध्ये आपण आलेला महापूर असेल, सुनामी यायला लागलेले आहेत, जगाचं तापमान बदलायला लागलेलं, ह्या सगळ्याच्या गोष्टीचा जर विचार केला तर पण आता आपण पाठीमागं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला आता भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचं शास्त्र आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करणार आहे जी शाश्वत विकासाला पूरक होईल. पूर्वीच्या काळी आपण या गोष्टीकडं फारसं लक्ष दिलेलं नाही. आपल्याला प्रोडक्शन करणं, लोकांच्या गरजा भागवणं याच्याकडेच आपण लक्ष देत होतो. परंतु त्यावेळेला आपण शाश्वत विकास, आपल्याला कोळशाची गरज आहे, कोळशाचं आपण उत्खनन करायला लागलो, पाण्याची गरज आहे, भरपूर पाणी वापरायला लागलो. पण आता या सगळ्या गोष्टीवरती विचार करायला. मी एक केमिस्ट्रीचे नोबेल प्राईज विनर आहेत, त्यांचं नाव आहे, जापनीज आहेच, त्यांचं नाव आहे नोयरी. आता त्याने असं म्हटलेलं आहे की म्हणजे रसायनशास्त्र हे जगाला शहाणपण शिकवतो, गिव्ज ए विजडम वी नीड टू अचीव सस्टेनेबिलिटी. म्हणजे हा शाश्वत विकास कसा करता येईल याचं जर काही हे असेल, शहाणपण कोण शिकवत असेल तर ते रसायनशास्त्र शिकवतात. आणि ते कशासाठी? टू सॉल्व, म्हणजे या सगळ्या 17 जी उद्दिष्ट सांगितलेली आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी, जे ह्युमॅनिटीला थ्रेटन करणारे म्हणजे ह्युमॅनिटीचा नाश होईल अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला उत्तर देण्याचं प्रयत्न रसायनशास्त्र करू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे रसायनशास्त्र हा किती गोष्ट मी आपल्याला सांगेन. आता आपण जिथं बसला असाल त्या ठिकाणी आपण बाजूला बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला जगामध्ये कुठली गोष्ट रसायनशास्त्र त्यामध्ये नाही अशी दाखवता येणार नाही. तुम्ही हवा घ्या, समोरचं टेबल घ्या किंवा कशाला सकाळी उठल्यापासून केलेल्या ॲक्टिव्हिटी लक्षात घ्या. सकाळी उठल्यापासून जो टूथपेस्ट असेल, टूथब्रश असेल, त्यानंतर आपण पाणी वापरलं असेल, त्यानंतर ज्या ज्या कपडे जे वापरलेले आहेत, बूट पॉलिश असेल, कुठली गोष्ट आपण जगामध्ये बरं का अशी कुठली गोष्ट नाही की ज्यामध्ये रसायन नाही. आणि त्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं जे सेंट्रल सायन्स आहे ते रसायनशास्त्र आहे. आणि या रसायनशास्त्रामुळं चॅलेंजेस कुठले आहेत आणि मला इथं डॉक्टर भालचंद्र काकडे यांचा उल्लेख करायचा. सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की एनर्जी. जर एनर्जी आता सांगितल्याप्रमाणे हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे संपायला लागलेत, त्यामुळं भविष्यकाळामध्ये एनर्जीसाठी आपण नॅचरल रिसोर्सवर अवलंबून न राहता त्यावेळेला त्यांनी तो पाण्यावर चालणाऱ्या रेल्वेचा विचार केला होता. म्हणजे भविष्यकाळात आता
व्हेहिक्युलर म्हणजे आता ज्या गाड्या आहेत त्याच्यामुळं पोल्युशन होतं, इंडस्ट्रीमध्ये पोल्युशन होतं. प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपण काही करायला लागलो, इवन साबणाचं जे पाणी आपण नदीच्या प्रवाहात टाकतो त्याच्यामुळं होतं. प्रत्येकाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा विषय आहे. अशा पद्धतीनं ज्या वेळेला पोल्युशन होतं, हे सगळं पोल्युशन कमी म्हणजे एनर्जी हा म्हणजे इलेक्ट्रिसिटी असेल, कुठली एनर्जी असेल की ज्याच्यावरती यंत्र चालू शकतात, माणसालासुद्धा एनर्जी लागते. तर ही एनर्जी कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने जो डॉक्टर काकडे प्रयत्न करत होते, हा मानवजातीच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा विषय हे सांगण्याच्या दृष्टीनं मी पहिला मुद्दा एनर्जीचा घेतलेला आहे. दुसरी गोष्ट अन्न. प्रत्येकाला योग्य ते न्यूट्रिशियस फूड अन्नधान्य त्याला मिळतं आहे का, हा दुसरा महत्त्व आहे. आणि अन्नधान्य मिळत असलं ते स्वच्छ आहे का, त्याच्यामध्ये काही पोल्युशन झालेलं आहे का. आजकाल जेनेटिक प्रॉडक्टबद्दल बोललं जाते. एका बाजूनं जेनेटिक प्रॉडक्टमध्ये भविष्यात काय होईल याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहेत. परंतु ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे तर त्यांना अन्नधान्यही पुरवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी, एका बाजूनं शाश्वत विकास बोलत असताना डेव्हलपमेंट बंद करून शाश्वत विकास होईल अशी परिस्थिती नाही आहे. मी आपल्याला म्हटलेलं आहे की भविष्यात शहरं भकास होण्याची शक्यता आहे. त्यांना कसं वाचवता येईल याच्यावरती आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मी सांगितलं नॅचरल रिसोर्सेस कशा पद्धतीनं कमीत कमी वापरता येतील याच्याबद्दलही विचार करणं आवश्यक आहे. नाही सगळ्या गोष्टी आणि पाणी आणि हवा या जमीन या सगळ्या गोष्टी आहेत, या आपल्याला कशा टिकवता येतील. चांगल्या क्वालिटीच्या पाणी आपल्याला कशा पद्धतीनं मिळेल, चांगल्या क्वालिटीची हवा आपल्याला कशाला मिळेल. आज आपल्याला माहीत आहे पोल्युशनमधनं आपण बाहेर फिरलो तरीसुद्धा आपल्याला या ज्या गोष्टीनं होत आहेत. आणि ही सगळी ॲक्टिव्ह चॅलेंजेस आहेत. आणि या ॲक्टिव्ह चॅलेंजेसमध्ये रसायनशास्त्राचा ज्याच्यामध्ये सहभाग आहे ते शेती विज्ञान आहे. शेतीमध्ये जे प्रॉडक्शन आहे ते वाढवायचं असेल, आता त्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. पहिली बाजू अशी आहे की आज लोकांना आपण जे पुरेसं अन्न पुरवतो आहे हे कशामुळं पुरवतो आहे की रसायनं जी दिली जातात त्यामुळं प्रॉडक्शन वाढलेलं आहे. दुसरं त्याच्यावर पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, कीटकनाशकं ही वापरावी लागतात, तीसुद्धा रसायनशास्त्राची देणगी आहे. पण याच गोष्टीमुळं एका बाजूनं प्रॉडक्शन वाढतं आहे पण दुसऱ्या बाजूनं पोल्युशन वाढायला लागले. आज आपल्याला माहीत असेल की आईच्या दूधसुद्धा पोल्यूट झालेलं आहे. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती आहे की पाणी असेल, शेती असेल, सगळ्या गोष्टी. आणि असं असताना आता आपल्याला त्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्टिव्हिटी वाढायला लागणार आहे. म्हणजे एका बाजूनं आपल्याला माहीत असेल फक्त भारतात शेतकऱ्याचे आंदोलन चालू नाहीत. जगभरात आज आपण बघा, जगभरात कुठलाही देश नाही की जिथं शेतकरी आंदोलन करत नाही. तर ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्याच्या उत्पन्नावर परिणाम व्हायला लागला आहे. इतकं मोठं चॅलेंज ह्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्टिव्हिटीमध्ये आहे. दुसरी गोष्ट औषधाची, ह्याच्यासाठी सुद्धा सेंट्रल सायन्स हे रसायनशास्त्र आहे की औषधाची निर्मिती. आज आपण पाहतोय की पूर्वी अगदी 40-50पर्यंत लोकांचं आयुष्य संपत होतं, पण आज आयुष्य 70-80पर्यंत आलेलं आहे आणि वाढण्याची शक्यता आहे. कदाचित अशी अपेक्षा की आणि कदाचित हे 150 वर्षापर्यंत मनुष्य जगू शकेल या पद्धतीच्या कल्पना आहेत. पण यामध्ये रसायनशास्त्राचा रोल हा फार मोठा राहणार आहे. त्यानंतर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे नॅचरल रिसोर्सेस कमीत कमी कसे वापरतात येतील याच्यावर विचारसुद्धा रसायनशास्त्र करत आहे. न्यूक्लिअर एनर्जी हा एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला माहीत असेल की जे एनर्जी तयार करण्यासाठी अगदी कमीत कमी आणि सेफेस्ट वे आहे. कधी कधी काही लोकांचा गैरसमज होतो, पण न्यूक्लिअर एनर्जी आहे. त्याच वेळेला बरं का आपण आता सोलर एनर्जी, आता आपल्याला माहीत आहे आपल्या देशामध्ये ती सोलरची क्रांती घडवायची चालली, पण ही क्रांती फार पूर्वी इस्रायलमध्ये झालेली आहे. याच्या प्रत्येक घराला परवानगी सोलर पॅनल असल्याशिवाय दिली जात नव्हती. अशा पद्धतीची आपल्याला जास्त, आणि आज जरी मिळेल असेल तर त्याची इफिशियन्सी अजूनही जी अपेक्षित आहे त्या पद्धतीची इफिशियन्सी नाही आहे. डायग्नॉस्टिक, एखादा रोग झाला तो परफेक्टली
तोच रोग आहे हे ओळखणं, आणि यासाठी सुद्धा पण रसायनशास्त्राचा फार मोठा रोल आहे. मी आत्तापर्यंत जगापुढं असणाऱ्या प्रश्नाबद्दल आपल्यापुढं काही मांडणी केलेली आहे, आणि कदाचित मी रसायनशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळं आणि रसायनशास्त्र हे मध्यवर्ती सायन्स असल्यामुळं हे सगळे प्रश्न रसायनशास्त्रामधून सुटतील अशा पद्धतीचा कदाचित आपला समज होण्याची माझ्या भाषणावरून शक्यता आहे. परंतु रसायनशास्त्र हा एक विषय समाजापुढचे सगळे प्रश्न सोडवू शकत नाही. आणि आज जगात जी चर्चा चालू आहे ती चर्चा चालू आहे की इंटरडिसिप्लिन म्हणजे इतर सगळ्या शास्त्रशाखेचं, अर्थशास्त्राचं, सोशल सायन्सचं, राजकारणाचं लक्षात घेऊन पुढची आपल्याला सायन्समध्ये जी काही वाटचाल करायची आहे. आपण केमिस्ट्रीमध्ये बघाल, पूर्वी ज्या वेळेला नोबेल प्राईज मिळायचं ते केमिस्ट्रीमधलं काम असेल त्यांनाच मिळत होतं. पण आज जे केमिस्ट्रीमध्ये नोबेल प्राईज मिळतं त्याच्यामध्ये बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग या पद्धतीचं ज्यांनी काम केलेलं आहे. आणि आज आपण बघत असेल नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये की असं म्हटलं जातं की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, होलिस्टिक अप्रोच. तर सगळ्या जोपर्यंत ब्रांचेस एकत्रित येणार नाही, आपण वेगळ्या पद्धतीनं जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत जगापुढचे प्रॉब्लेम शक्य नाहीत. पण यामध्ये केमिस्ट्रीचा रोल हा महत्त्वाचा हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे जे पोल्युशन होतं आहे, नवीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ह्या गोष्टी करता येण्यासाठी आपल्याला काही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. आता यामध्ये पहिला विचार मी आता थोडासा हरित रसायनशास्त्राकडं येणार आहे. आता आपल्याला 5-50 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला मी विचार करतो की आमच्या गावामध्ये काय परिस्थिती होती. आधुनिक सुविधा नसतील आमच्याकडे, परंतु हवा शुद्ध होती. आमची जी शेती होती ती फार सुपीक होती. गावामधलं जे पाणी होतं ते आमच्याकडे फिल्ट्रेशनची सोय नव्हती, काही नव्हतं. नदीमधील पाणी आम्ही डायरेक्ट घेऊ शकत होतो, तरीसुद्धा त्यावेळेला रोगराई कमी होती, उत्पन्न चांगलं मिळत होतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आणि त्यावेळेला पर्यावरण अतिशय सुंदर, सगळेजण त्या पर्यावरणाचा आनंद घेत होते. ही एक बाजू झाली. पण आज जर पाहिलं तर प्रत्येकजण रसायनशास्त्राला दूषण देतो आहे. आता कोल्हापूरकर दूषण देत आहेत की इथं ज्या शुगर फॅक्टरी झालेल्या आहेत सगळेजण साखर वापरत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला म्हणत आहेत की या सगळ्या नद्यांचं पोल्युशन, नदीचं पाणी योग्य राहिलेलं नाही. याला कारण इथले सगळे साखर कारखाने आहेत, इथं रसायन तयार करणाऱ्या फॅक्टरी आहेत. त्यामुळे रसायनशास्त्राबद्दल अतिशय वाईट अशी एक इमेज आज जगभरात तयार झालेली आहे की बरं का, जे काही रसायन निर्मितीच्या करणाऱ्या कारखाने आहेत ते कारखाने पोल्युशन करतात आणि त्यामुळं हे सगळं जे जग आहे ते धोक्यात आलेलं आहे. कदाचित गाडीच्या पेट्रोलपासूनसुद्धा तो रसायनशास्त्राचा संबंध आहे की त्याच्यापासून गाडी चालते, परंतु त्याच्याबरोबर पण त्याच वेळेला आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपलं जे वय आहे, जे आयुष्यमान, ते 50 वर्षापासून 70-80कडे जे गेलेलं आहे त्यामध्ये चांगल्या औषधांचा भाग आहे आणि ती औषधं ही रसायनशास्त्राच्या सहाय्यानं तयार केली जातात. ही गोष्ट कुणालाही अमान्य करता येणार नाही. आता जी ॲग्रिकल्चर प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली आहे, तुम्हाला माहीत असेल की देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्या देशात आपल्याला अन्न बाहेरून घ्यावं लागत होतं. आपल्याला जे आपण अपेक्षित आहे तेवढं धान्याचं उत्पादन त्यावेळेला करू शकत नव्हतं. तर हा विचार केला तर ॲग्रिकल्चर प्रॉडक्टिव्हिटी किती वाढलेली आहे. अनेक गोष्टी असतील म्हणजे ज्या गोष्टी रसायनशास्त्र, आज आपलं जे आयुष्य सोपं झालेलं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा, पेस्ट असू दे, बूट पॉलिश असू दे, आणि कुठली नित्य वापरामध्ये कुठली गोष्ट आहे ती सगळ्या गोष्टी या रसायनामुळं तयार झालेल्या आहेत. आणि त्या गोष्टीशिवाय आपण जगू शकतो का? जगू शकत नाही. म्हणजे ह्याला नाण्याला 2 बाजू आहेत. एका बाजूला रसायनशास्त्रामध्ये पोल्युशन होते,
ग्लोबल वॉर्मिंगला तर इंडस्ट्रियल पोल्युशनमुळे साथ मिळते आहे, ती कमी करणं हे रसायनशास्त्रापुढं फार मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान लक्षात घेऊन म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला काही उदाहरणं देईल आणि ज्या उदाहरणावरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की सध्या परिस्थिती किती भयानक झालेली आहे. तुम्हाला भोपाळची घटना आठवत असेल. इन्सेक्टिसाईड करत असताना किती लोक आंधळे झाले आयसोसानेटच्या वापरामुळं, आणि त्या ठिकाणी काय झालं होतं. आज सगळीकडं अटलांटिकवरती असणारं बर्फ सगळं वितळायला सुरुवात झाली आहे. याच्यावर जगभरात अमेरिकेत सुद्धा बरं का तुम्हाला कदाचित पटणार नाही की 70च्या दशकामध्ये अमेरिकेत नदी पेटली होती. म्हणजे इतकं अमेरिकन लोकांनी त्यावेळेला नदीमध्ये पोल्युशन केलं होतं की ती नदीनं पेट घेतला. म्हणजे या पद्धतीचे जे प्रकार आहेत भोपाळमधले घ्या किंवा रशियामध्ये एकदा न्यूक्लिअर जे हे झालं होतं, अपघात झाला होता, त्यामध्ये किती लोकांना हे चिर्नोबिल तुम्हाला कदाचित काही लोकांना आठवत असेल. हां, जो लहान मुलांचं आयुष्य तरी तुम्ही बघताय मेळघाटामध्ये काय या गोष्टी चालेल. पण हे सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवणार कोण आहे. तर यामध्ये आपण सगळ्यांनी प्रश्न म्हणजे फक्त सायंटिस्ट मंडळी सोडवू शकत नाहीत किंवा इकॉनॉमिस्ट सोडवू शकत नाहीत, सोशल सायन्स सोडवत नाही. आपण सगळ्यांनी जगानं सगळ्या एकत्र येऊन या प्रश्नासाठी काम करणं आवश्यक आहे. रसायनशास्त्र हे उपयोगी कसं आहे याची मी थोडीशी उदाहरणं दिलीत. प्रत्येक म्हणजे मनुष्याचं जीवन, कपडे घालतो आपण, सगळ्या गोष्टी वापरातल्या ह्या रसायनामुळं मिळतात. पण त्याचा निर्मितीच्या वेळेला जे पोल्युशन तयार होते ते पोल्युशन कमी केलं तर आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीनं जाऊ शकतो. आणि ते पोल्युशन कमी कसं करायचं म्हणजे यासाठी एक नवीन टर्म कॉईल केली. एक सायंटिस्ट आहेत पॉल अनास्टस, आणि दुसरं पॉल अनास्टस त्यांना फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री किंवा हरित रसायन सिस्टम फक्त त्यांनी कॉईन केलेली आहे ती टर्म. ह्याचा अर्थ त्याच्या आधी ग्रीन केमिस्ट्रीमध्ये काही संशोधन, हरित रसायनामध्ये संशोधन होत नव्हतं हा भाग नाही आहे. पूर्वीसुद्धा हरित रसायनशास्त्रामध्ये संशोधन व्हायचं. आम्हीसुद्धा त्या काळामध्ये पॉलिमर सपोर्टेड रिॲक्शन म्हणून एक नवीन कन्सेप्ट सुरू केला. त्या कन्सेप्टमध्ये कदाचित त्यामुळं जो साईड प्रॉडक्ट जे रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात जर कुठली गोष्ट असते की साईड प्रॉडक्टची निर्मिती होते, आणि या साईड प्रॉडक्टमुळं काय होतं त्यामुळं पोल्युशन निर्माण होतं. आता आपण ऊसामध्ये साखर आपल्याला एका बाजूने मिळते, त्याच वेळेला मळी असते. ॲसिटिक ॲसिड आपण निर्माण करतो त्यामुळे ॲसिटिक ॲसिडचं स्पेंट असतं. ह्या ज्या गोष्टी आपण पाण्याच्या प्रवाहात सोडून देतो त्या सगळ्या गोष्टींना साईड प्रॉडक्ट्स असं म्हटलं जातं की ज्याची आपल्याला कदाचित गरज नाही. तर ह्याच्यामध्ये एक काही अप्रोच घेणं आवश्यक आहे. म्हणजे रसायनांची निर्मिती करत असताना पोल्युशन न होता म्हणजे तयार करण्याच्या प्रक्रियेत आणि नंतर देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे माणसाला विषारी आहे, माणसाच्या दृष्टीनं अयोग्य आहे, त्या गोष्टी कमी कशा करता येतील या गोष्टीसाठी संशोधन करणं. अगदी तुम्ही यातला जगातला कुठलाही मनुष्य नाही की जो मनुष्य यासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. आपण ज्याचा सगळ्या वस्तूचा उपयोग घेतो आहे त्या कमीत कमी वापरल्या तरीसुद्धा म्हणजे जे वेस्ट आहे ते वेस्ट आपल्याला कचरा कुठेही आपण टाकण्याची सवय आहे. तर प्रत्येक गोष्टी त्या कचऱ्यालाही किंमत आहे. आज एक नवीन ब्रँच डेव्हलप व्हायला लागल्या. त्या ब्रँचचं नाव आहे इन्व्हिरो इकॉनॉमिक्स. या इकॉनॉमिक्समध्ये म्हणजे हे पर्यावरणाचं अर्थशास्त्र ही गोष्टसुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक झालेलं आहे की प्रत्येक गोष्टीमागं अर्थशास्त्र आहे. आता आपल्याला कदाचित पटणार नाही की आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी केमिकल एका तयार होत असतात. तुम्हाला असं कुणी असा विचार केला आहे का आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्याला जी एनर्जी लागते ती आपण अन्न खातो पण त्याच्यानंतर त्याच्यातलं एनर्जीमध्ये कन्वर्ट होणं ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत
यासाठी कित्येक केमिकल आपण जगतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपली अनुवांशिकता एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात ते अनुवांशिकता करणारा DNA सुद्धा केमिकल आहे. आता ही सगळी केमिकल आपल्या शरीरामध्ये तयार होत आहेत कोट्यावधी. पण माझा एक प्रश्न आहे की ही काही पोल्युशन करतायत का? त्या गोष्टीचे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य आपल्याला समजून घेणं. तुम्ही कुठल्याही फॅक्टरीत गेला तर बॉयलर असतो. सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या इलिव्हेटेड म्हणजे उच्च तापमानाला गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे पोल्युशन घडत असतं. पण आपल्या बॉडीमध्ये बघा सगळे रसायन्स हे रूम टेम्परेचरला म्हणजे वातावरणाचं जे तापमान आहे त्या तापमानाला सगळे पदार्थ तयार होतात. आता कुठल्याही केमिकल फॅक्टरीमध्ये जा आणि त्या ठिकाणी ज्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात ते ॲसिड किंवा आम्ल यांच्या माध्यमातून केल्या जातात. म्हणजे त्यांचा वापर केला जातो आणि त्या गोष्टी ॲसिड आणि आम्ल ह्या गोष्टी पर्यावरण ऱ्हास करतात, पाण्याचा नाश करतात, जमिनीचा नाश करतात, सगळ्या गोष्टी नाश करत असतात. त्यामुळं तुम्ही बघा शरीरामध्ये सगळ्या रिॲक्शन्स ह्या ॲसिडिक किंवा बेसिक कंडिशनमध्ये न होता सगळ्या रिॲक्शन्स या न्यूट्रल कंडिशनमध्ये होतात. काय नेचर म्हणजे आपण कदाचित निसर्गाकडे या पद्धतीनं पाहिलं पाहिजे. निसर्ग कोट्यावधी केमिकल करतो आहे पण त्या केमिकलमध्ये कसल्याही पद्धतीचं पोल्युशन नाही आणि ते pH 7 म्हणजे जे न्यूट्रल असतो त्याला pH 7 म्हणतात. ॲसिडिक म्हणजे 0 7पर्यंत आणि 7च्या पुढचा अल्कलाईन होतो. तर या pHमध्ये न्यूट्रल pHमध्ये कोट्यावधी केमिकल तयार होत आहेत. तिसरी गोष्ट बरं का, तुम्ही प्रयोगशाळेत जा आणि कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा, जे तिथं जे सगळे रसायनं तयार केली जातात त्याचं मीडियम काय असतं? त्याचं मीडियम म्हणजे ज्याच्यामध्ये रसायन टाकलं जातं आणि त्याच्यामधून दुसरा पदार्थ तयार केला जातो, या निर्मितीमध्ये तुम्हाला एक सॉल्वंट लागतं, द्रावक. आता हे द्रावक बरं का सगळ्या ठिकाणी क्लोरोफॉर्म, बेन्झीन, इथाइल ॲसिटेट कितीतरी असे हजारो केमिकल आहेत. पण हे सगळे कॅन्सर कॉजिंग एजंट आहेत आणि हे कॅन्सर कॉजिंग एजंट आहेत आणि त्यामुळं बरं का रसायनशास्त्राच्या लोकांना जास्ती कदाचित जे निर्मितीमध्ये भाग घेतात त्यांना सगळे आजार लवकर होतात. तुम्ही या गोष्टीचा विचार केला तर बघा. पण आपल्याला निसर्गाचं वैशिष्ट्य बघा, शरीरातल्या सगळ्या रिॲक्शन पाण्यामध्ये होतात आणि पाणी हे किती चांगलं द्रावक आहे याचं सगळ्यात मी उदाहरण देऊ इच्छितो. 3 गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. निसर्गाचा चमत्कार बघा, कोट्यावधी केमिकल तयार होतात. अगदी त्याची विष्ठासुद्धा आहे तीसुद्धा उपयोगाची आहे. जर मनुष्य जी बाहेर विष्ठा टाकतो तीसुद्धा कंपोस्ट म्हणून वापरात येते. त्यामुळे कुठली गोष्ट म्हणजे निसर्गानं जे तयार केलेलं आहे तितक्या चांगल्या निसर्गाची देणगी आहे, ती देणगी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि ही जी पद्धत आहे की अशा पद्धतीच्या जवळ जायचा प्रयत्न ज्यांनी रसायन तयार करतायत त्यांनी करणं म्हणजे ग्रीन केमिस्ट्रीकडे जाणं आहे. म्हणजे तुम्हाला सगळे रसायन तर करणं आवश्यक आहे. रसायन केल्याशिवाय आपण जीवनामध्ये काहीही करू शकत नाही. हातातला पेन असू दे, मोबाईल असू दे, सगळं आहे, ही सगळी रसायन आहेत. पण ते तयार करत असताना जे साईड प्रॉडक्ट्स तयार होत आहेत आपल्याला निसर्गाकडे पाहावं लागेल. निसर्ग जशा पद्धतीनं केमिकल तयार करतोय त्या पद्धतीनं आपल्याला केमिकल तयार करता येतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न बरं का सगळ्या रसायनशास्त्राच्या सायंटिस्टच्या पुढं आहे की आपल्याला केमिकल तर तयार करायचे आहेत. केमिकल जर तयार केले नाहीत तर आपण जगू शकत नाही. आणि ह्यासाठी केमिकल तयार करत असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं केमिकल तयार करतात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट की वापरात हजार्डस मी जे सांगितलं सॉल्वंट आहेत ते हजार्डस आहेत, कॅन्सर कॉजिंग एजंट आहेत, त्याचा वापर कशा पद्धतीनं बंद करता येईल. त्याच पद्धतीनं की ह्या संपूर्ण लाईफ सायकल म्हणजे प्रॉडक्ट तयार करत असताना
डिझाईन, मॅन्युफॅक्चर प्रत्येक स्टेजला रिसायकलिंग करता येईल का? जर समजा साईड प्रॉडक्ट तयार झाला तर तो झालेला प्रॉडक्ट मानवजातीचा नाश करण्याऐवजी त्या प्रॉडक्टपासून दुसरी चांगली गोष्ट आपल्याला निर्मिती करता येईल का? जी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गांधींचं जे तत्त्व होतं ते टाचणीसुद्धा अगदी बारकाईनं पाहत होते, त्याला रिसायकलिंग. आजसुद्धा कचऱ्याचंसुद्धा आपण जे रिसायकलिंग करतो आहे हा सुद्धा हरित रसायनशास्त्राचा भाग आहे. तर ही जी मी शाश्वत विकास म्हटलं, हा शाश्वत विकास म्हणजे पुढच्या पिढीसाठी आपल्याला काही शिल्लक ठेवायचं असेल ते आपण हरित रसायनशास्त्राचा वापर केल्याशिवाय ती गोष्ट शक्य नाही. हरित रसायनशास्त्र एकच नाही, मी आपल्याला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. सगळ्या शास्त्रांनी, सगळ्या सोशल सायन्सनी, राजकारणी लोकांनी एकत्र येऊन या गोष्टीवरती विचार करणं आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण बघतो की नॅचरल रिसोर्सेस पृथ्वीमधून उत्खनन आपण करतो त्यामधला अगदी छोटासा भाग प्रत्यक्ष वापरात येतो आणि आपण सगळ्या पृथ्वीचा या पदार्थांसाठी नाश करायला निघालेलो आहे. उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो. तुम्हाला माहीत असेल मोबाईलमध्ये ते इंडिनियम लागतं फार मोठ्या प्रमाणात आणि तेही संपणार आणि गेल्या पुढच्या काही वर्षामध्ये ते इंडिनियमसुद्धा उपलब्ध असणार नाही. आपण जे पेट्रोल वापरतो आहे ते आणि काही वर्षात. त्यामुळं आत्ता नवीन पुश आलेलं आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त आत्ता इलेक्ट्रिकल व्हेकलवरती सगळेजण बोलायला लागलेत, परंतु भविष्य काळामध्ये टेक्नॉलॉजी ही हायड्रोजन म्हणजे पाण्यापासून निर्मित जर एनर्जी, आणि या ठिकाणी डॉक्टर काकडे यांचे आठवण आल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर काकडे यांचं संशोधन या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं होतं, त्यामुळं आपल्याला या गोष्टीकडं आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याची निर्मिती म्हणजे एक मी आईन्स्टाईनचं वाक्य सांगणार आहे की ते वाक्य असं आहे, द सिग्निफिकंट प्रॉब्लेम्स वी फेस टुडे, म्हणजे आत्ता आपण जे प्रॉब्लेम फेस करतोय ते आपण ज्या पद्धतीचा विचार आत्ता करतोय यानं सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे प्रॉब्लेम कधीही सॉल्व होणार नाही. तर आपल्याला ज्या वेळेला आपण प्रॉब्लेम क्रिएट केले त्यावेळेचा विचार करू चालणार नाही. आपल्याला त्याच्या पुढं जाऊन असा विचार केला पाहिजे, काही कल्पकता अशा पद्धतीची आणली पाहिजे, त्या कल्पकतेच्या साहाय्यानं हे आपण आता जे प्रॉब्लेम्स तयार केलेले आहेत ते कसे सोडवता येतील याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि अल्बर्ट आईन्स्टाईनने अतिशय चांगल्या, तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट रिसायकल, रियूज मी आपल्याला बोललेलं आहे. एक गोष्टीचा म्हणजे कमीत कमी वापर, प्रिव्हेन्शन आणि रिडक्शन, कमीत कमी वापर करता येईल. आपण पाण्याचं शुद्ध करण्यासाठी पाण्याची परत ट्रीटमेंट करतो, ती ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. हा सगळा ग्रीन. आणि एखादी गोष्ट आपण जी कशाही पद्धतीने फेकतो, डिस्पोजल, तुम्ही कुठल्याही रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत जा, त्या ठिकाणी जे रसायन वापरले जातात ते वापरल्यानंतर त्यातला योग्य पदार्थ घेतला जातो, पण त्यामध्ये जे वेस्ट राहतं ते पर्यावरणामध्ये ट्रीटमेंट न करताच आपण सगळ्यांना जो आपण बोलतो की रसायनशास्त्राचा अनेक पॉलिमर्स म्हणजे ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण वापरतो, आता ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्याच्या वापरामुळं काय तोटे व्हायला लागलेत ह्या सगळ्यांनी जगात बघितलेलं आहे. परंतु प्रत्येकजण गेल्यानंतर भाजीवाल्याकडे पहिल्यांदा प्लॅस्टिकची पिशवी मागतो, पॉलिथिन बॅग मागतो, कारण ती गरज झालेली आहे. म्हणजे या एका बाजूला गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास आहे आणि याच्यातून आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी सायंटिस्टचं बघा काही करू शकतो. कुणीही पिशवी वापरायचं कितीही सांगितलं तरी हा सोशल इश्यू आहे, कुणीही थांबणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर यामध्ये समजा, आणि ही गोष्ट आता करण्यात यायला लागलेली आहे की डिग्रेडेबल म्हणजे जे पॉलिमर तयार करायचं, ज्या पिशव्या करणारा जो पदार्थ आहे तो डिग्रेडेबल तयार करायचा, म्हणजे जो कुजला पाहिजे. आणि ही कुजण्याची प्रक्रिया करण्यात म्हणजे हा कशाचा भाग झाला, हरित रसायनाचा भाग झाला. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे आपल्याला जे वापरायची वस्तू आहे ती तरी वापरायची आहे, पण ती टॉक्सिक असू नये,
पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असू नये यासाठी आपण त्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ह्यासाठी रसायनशास्त्रातल्या लोकांनी बराच विचार केला आहे. मला मी एक तर पर्याय सगळ्यासाठी अगदी लक्षात सांगितलं की आपल्याला निसर्गाकडे गेलं पाहिजे. माणसामध्ये कोट्यावधी केमिकल्स, सगळेच केमिकल तयार होत असताना ज्या पद्धतीनं पोल्युशन होत नाही, म्हणजे सगळ्या रिॲक्शन आपल्याला पाण्यात करता येतील का, सगळ्या रिॲक्शन्स न्यूट्रल कंडिशन खाली करता येतील का, सगळ्या रिॲक्शन्स ह्या रूम टेम्परेचरला करता येतील का, याचा शास्त्रज्ञ मंडळींनी पुढचा विचार जे आईन्स्टाईननी सांगितले अशा पद्धतीचा विचार करून अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता मी जे सांगितलं त्यामधले ही जी 12 प्रिन्सिपल आहेत त्याच्यामध्ये ॲटम इकॉनॉमी म्हणून एक पहिलं प्रिन्सिपल आहे. ॲटम इकॉनॉमी म्हणजे रसायनातले जे इन्ग्रेडियंट आपण एखादी गोष्ट तयार करायला वापरतो आणि आपल्या प्रॉडक्टमधले त्यामध्ये थोडेसे इन्ग्रेडियंट असतात आणि काही इन्ग्रेडियंट जे बाजूला पडतात त्याला आपण वेस्ट म्हणतो, पोल्युशन म्हणतो, काही म्हणतो. पण आता आपल्याला ॲटम इफिशियंट रिॲक्शन करायचे आहेत की म्हणजे रिॲक्शनमध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच ॲटम कशा पद्धतीने आपल्याला प्रॉडक्टमध्ये ठेवता येतील म्हणजे त्यामध्ये वेस्ट जनरेट होणार नाहीत. आणि रसायनशास्त्रज्ञांनी बरं का अशा पद्धतीच्या काही रिॲक्शन डिझाईनसुद्धा केलेलं आहे की ज्यामध्ये 100% जर यील्ड मिळालं आणि त्याच्यामध्ये जर पूर्णपणे ते ॲटम वापरले जात असेल तर त्यामध्ये वेस्ट तयार होत नाही. तर ॲटम इफिशियन्सी म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना, रसायन करत असताना तयार याची गरज आहे. आता काही औषधं तयार करताना पूर्वी सायनाईड वापरलं जायचं आहे. तुम्हाला माहीत असेल की सायनाईड म्हणजे किती विषारी गोष्ट आहे. सायनाईड जरी जिभेवर त्याचा एक कण जरी ठेवला तरी मनुष्याचा मृत्यू होतो. असं केमिकल हे रसायन निर्मितीमध्ये वापरलं जात होतं. समजा त्याच्याऐवजी आपण दुसरं केमिकल जे पर्यावरणाला धोकादायक नाही अशा पद्धतीचं केमिकल वापरलं तर आपण हरित रसायनशास्त्र करून तोच पदार्थ निर्माण करू शकतो. आम्ही काही उदाहरण देईन की अनेक ड्रग तयार करताना बरं का पूर्वी 1 टन तयार करण्यासाठी 100 टन द्रावक लागायचं, क्लोरोफॉर्म, जे कॅन्सर कॉजिंग आहेत. पण आता या पद्धतीनं सायंटिस्टनी टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे की त्याचं प्रमाण अगदी 1 टनासाठी अगदी थोड्याशा लिटरमध्ये सुद्धा तो आपल्याला आवश्यक आहे ते औषध तयार होते. परंतु त्यामुळं ते जे द्रावक लागणार आहे त्या द्रावकाचा वापर कमी करण्यात आलेला आहे. आता डिझाईन म्हणजे हे जे तयार करण्यासाठी जे रिॲक्टर असतात त्याचं डिझाईन असं तयार केलं पाहिजे की रिॲक्शन ही 100%ला गेली पाहिजे. त्यामध्ये जे साईड प्रॉडक्ट्स आहेत ते तयार होता कामा नयेत. जरी झाले तर ते कशाला तरी अटॅच पाहिजेत. पॉलिमर सपोर्टेड मी जो उल्लेख केला होता ते पॉलिमरला अटॅच होतात, त्यामुळं ते पर्यावरणामध्ये जात नाहीत. या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याला हे करता येईल का. आता मी द्रावकाबद्दल बोलतो. आता मी जर बरं का सध्या माझं जे थोडंसं संशोधन आहे त्यामध्ये आम्ही अशा पद्धतीची काही द्रावक वापरत होतो त्यांना आयनिक लिक्विड म्हटलं जातं. ते सॉल्ट आहेत. आता आपल्याला माहीत आहे मीठ, पण मीठ कसं असतं की मीठ हा द्रावक म्हणून वापरता येत नाही कारण तो घन पदार्थ आहे. परंतु मी अशा पद्धतीचे आम्ही काही सॉल्ट तयार केलेले आहेत. ते लिक्विड असतात रूम टेम्परेचरला आणि त्यामुळं त्यांचा जर वापर केला, आपण पाण्यामध्ये जर रिॲक्शन केली तर त्याच्यासारखं सोन्यासारखं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा आपलं टार्गेट पाहिजे ते पाण्यामध्ये रिॲक्शन करण्याचं. परंतु प्रत्येक गोष्ट माणसाच्या बुद्धिमत्तेला शक्य होत नाही. ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला निश्चितपणे पाण्याकडे जायचा प्रयत्न होईल, पण त्यावेळेला ही गोष्ट करणं आवश्यक आहे. दुसरे अल्टरनेटिव्ह जे सॉल्वंट्स ज्याचा वापर केला जाईल की जी सॉल्वंट्स ही पर्यावरणाला हानिकारक नाहीत या गोष्टीचा विचार करणं आहे. कुठली रिॲक्शन करताना जे मी सांगितलं की निसर्गामध्ये रूम टेम्परेचरला केली जाते, म्हणजे एनर्जी तुम्ही त्याला जास्त देत नाही. एनर्जी दिली की काय होणार की ते नॅचरल रिसोर्सेस वापरायला लागणार, कोल वापरायला लागणार, इलेक्ट्रिसिटी वापरायला लागणार आणि काय इलेक्ट्रिसिटीसुद्धा नॅचरल रिसोर्सपासूनच होते. तर हे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला
कमी करायचे आहेत. यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक, आपण जे रॉ मटेरियल आहे ते परत आणि परत वापरता येईल का, आपण अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स डिझाईन, आणि आपल्या बॉडीमध्ये हे केलं जातं. प्रत्येक गोष्टीतून जी गोष्ट निर्माण झाली जाते ती चेनमध्ये दुसरीकडे कुठंतरी वापरली जाते, आणि तशा पद्धतीच्या ह्या चेन रिॲक्शन केल्याशिवाय, रिन्युएबल फीडस्टॉक तयार केल्याशिवाय आपल्याला ही गोष्ट शक्य नाही. दुसरी गोष्ट रिड्यूस डेरिव्हेटिव्स, म्हणजे उपपदार्थ जे तयार होत आहेत त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल. तर उपपदार्थाचं प्रमाण कमी करणं हे रसायनशास्त्रांच्या पुढचं चॅलेंज आहे. म्हणजे फक्त आपल्याला समजा 100% साखर मिळायला लागली, किंवा जी मळी आहे ती मळी 100% आपण इथेनॉलमध्ये कन्वर्ट करू शकलो. इथेनॉल कशाला, त्यातला मधून भुसामधून जो चोथा निघतो त्याच्यामधून आपण परफेनॉल तयार करू शकतो. कुठलीही गोष्ट पर्यावरणाला हानिकारक आहे ती पर्यावरणामध्ये कशी जाणार नाही या गोष्टीसाठी लक्ष देणं हे रसायनशास्त्रज्ञांचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर मी एक कॅटलिस्ट म्हणून एक गोष्ट आहे, आणि ह्या कॅटलिस्ट गोष्टीबद्दल मला थोडंसं बोलणं आवश्यक आहे, कारण डॉक्टर काकडे यांचं संशोधन कॅटलिस्टवर होतं. त्यांनी कॅटलिस्ट म्हणजे एक अतिशय कमी प्रमाणात ही गोष्ट वापरायला लागते, आणि त्याच्यामुळं रिॲक्शनचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो. रिॲक्शन इफिशियंटली म्हणजे 100% त्याच्यामध्ये साईड प्रॉडक्ट कमी होतात, आणि या सगळ्या गोष्टी, पाण्याचं स्प्लिटिंग असेल त्यासाठी ते लागतात. यामुळं महत्त्वाचं संशोधन डॉक्टर काकडेंनी त्यामध्ये केलेलं आहे. आता मी ज्या वेळेला या गोष्टी बोलतो तर ही कॅटलिस्टची प्रक्रिया अतिशय, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काही प्लॅटिनम बेस्ड वापरलेले होते, पण ते सुद्धा बरं का जर कॉस्टली असतील तर कमीत कमी खर्चात कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे कॅटलिस्ट तयार करता येतील याचासुद्धा विचार हरित रसायनशास्त्रामध्ये करणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे रिॲक्टर्स हे कदाचित इफिशियंट तयार करावे लागतील. यासाठी त्याचं डिझाईन इतक्या चांगल्या पद्धतीचं पाहिजे की 100% त्या रिॲक्शन पुढं जाईल. रिअल टाईम ॲनालिसिस, म्हणजे आत्ता जर निर्मित काही एखादी गोष्ट करायला लागलो तर त्याचं ती पोल्युशन करते का याचं ॲनालिसिस आत्तासुद्धा सगळीकडे बोर्ड लागलेले असतात. आज CO2चं इमिशन किती आहे, स्मॉलर पार्टिकल्स हवेमध्ये किती यायला लागलेत, अगदी साधं जे कुंकू असतं त्याच्यामध्ये सुद्धा लेड असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करणं की या ठिकाणी ही नॉन टॉक्सिक गोष्टी वापरता आल्या, पण पर्यावरणपूरक गोष्टी कशा पद्धतीनं प्रत्येक मनुष्य यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो, आणि त्यासाठी करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, इनहरंटली सेपर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन, म्हणजे जे रसायनशास्त्रामध्ये जे अपघात होतात आणि त्या अपघातामुळं कदाचित पर्यावरण ऱ्हास होतो. महत्त्वाची गोष्ट की हे प्रिव्हेन्शन करता येईल का आपल्याला. आम्ही साध्या गोष्टी सांगणार आहे आपल्याला. एखादी गरोदर बाई असते आणि त्या गरोदर बाईला एक मॉर्निंग सिकनेस, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये त्या स्त्रियांना कधी झोप येत नाही. आता ही साधी गोष्ट आहे, आणि त्यावेळेला झोप येत नसताना पूर्वीच्या काळात त्यांना झोप यावं म्हणून थॅलोडिमाइट नावाचं एक ड्रग दिलं जायचं. आता या ड्रगनं काय व्हायचं की त्या स्त्रियांना झोप लागायला लागली. सगळ्या लोकांना आनंद झाला की बाबा यामुळं मॉर्निंग सिकनेस हा आजार जो आहे स्त्रियांचा तर आपण कमी करायला लागलो. पण ज्या वेळेला बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आली, त्यातली अनेक जी मुलांना जन्म त्या स्त्रिया देत होत्या ती अपंग जन्माला यायला लागली. म्हणजे औषधंसुद्धा किती धोकादायक असतात याचं साधं उदाहरण, त्यावेळेला जपानमध्ये इतर देशामध्ये याचा वापर फार, इव्हन भारतामध्ये त्याचा वापर इतका मोठ्या प्रमाणात होता की त्यामुळं अशी क्रिपल्ड, म्हणजे एखाद्याला हात नसायचा, पाय नसायचा, अनेक व्याधीयुक्त मुलं तयार व्हायला लागली. आणि ही गोष्ट समजायला जगाला कित्येक वर्षे लागली. आणि नंतर त्यांच्या काय लक्षात यावं, त्या ठिकाणी जे रसायन वापरलेलं आहे त्याच्यामध्ये जो कार्बन आहे, एक 2 प्रकारचे पदार्थ त्यामध्ये मिक्सचर आहे, R and S. तर त्यामध्ये दोन्ही जर पदार्थ असतील
तर त्यामधला एक पदार्थ हा उपयोगी होता आणि दुसरा पदार्थ होता तो टॉक्सिक होता. ह्या सगळ्या ॲबनॉर्मॅलिटीज कशामुळे होतात की या साईड जो प्रॉडक्ट दुसरा होता म्हणजे ते एका कार्बनभोवती जी अरेंजमेंट आहे ॲटमची ती अरेंजमेंट बदलली की दुसरा पदार्थ तयार होतो. म्हणजे पदार्थ तरी सारखाच, पदार्थाच्या बऱ्याच प्रॉपर्टी सारख्या, पण एक आहे तो पदार्थ तुम्हाला झोप आणण्यासाठी मदत करेल आणि दुसरा माणसामध्ये अबनॉर्मॅलिटी तयार करण्यासाठी मदत मिळेल. म्हणजे यामुळं आता रसायनशास्त्रापुढं सगळ्यात मोठं चॅलेंज असेल हे दोन पदार्थ जे आहेत ते वेगळे कसे करायचे, की त्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत त्यामुळं त्यांना एकमेकापासून वेगळं करणं हे अवघड शास्त्र आहे. पण ते शास्त्र शिकणं, त्यामध्ये प्रयोग करणं, त्यामुळं कायरल केमिस्ट्रीला फार मोठं महत्त्व आलेलं आहे. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल, आपल्याकडं जे ब्रुफेन घेतलं जातं ते अमेरिकेमध्ये बॅन आहे. अमेरिकेमध्ये काही वेस्टर्न कंट्रीमध्ये ते बॅन आहे. का तर त्यामध्ये सुद्धा मिक्सचर आहे. तो जो पदार्थ आहे त्याचे 2 आयसोमर आहे, त्या 2 आयसोमरचं मिक्सचर आहे आणि त्यातला एक पदार्थ आहे तोच आपली डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयोगात येतो. दुसरा अननेसरली आपण तो पदार्थ घेत असतो. असे अनेक केमिकल आहेत. म्हणजे जगात जे मार्केट, आज आपण कुठल्याही मार्केटमध्ये गेला तर प्युअर इन्कन्झ्युमर अशा पद्धतीच्या निर्मिती कशी करता येईल. पण मी अतिशय सुंदर जे उदाहरण दिलेलं आहे ते आपल्या शरीराचं उदाहरण आहे. शरीरामध्ये रिॲक्शन तयार करताना आता ह्यांनी त्या दिशेनं जाण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा प्लॅटिनम किंवा इतर मेटल काही वापरलेले होते डॉक्टर काकडेने आपल्या संशोधनामध्ये. परंतु आताचं जे पुढं संशोधन निघालेलं आहे तर आपल्या बॉडीमध्ये ज्या सगळ्या रिॲक्शन, DNA तयार होऊ दे, पेप्टाईड तयार होऊ दे आणि कुठलं केमिकल तयार होऊ दे, ह्या सगळ्या केमिकल एन्झाईमच्या सहाय्यानं होतात. आता ही एन्झाईम्स म्हणजे ते कॅटलिस्ट म्हणून काम करतात. म्हणजे त्यांचं जे संशोधन आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये बरं का एक गोष्ट लक्षात, आणि ती एन्झाईम्स फार स्पेसिफिक असतात. म्हणजे जी आवश्यक आहे त्या पद्धतीची रिॲक्शन करण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. पण त्यांचा स्ट्रक्चर समजून घेणं, त्याच्यातून काही गोष्टीची निर्मिती करणं हे रसायनशास्त्रांच्या पुढं मोठं आव्हान आहे. की तुम्ही म्हणजे आत्ता त्यांनी प्लॅटिनममध्ये करत होते याचा अर्थ भविष्यकाळात त्यांचे प्लॅन हे अशा पद्धतीचे होते की जे पर्यावरणाला पूरक अशा पद्धतीचे कॅटलिस्ट त्यांनासुद्धा तयार करायचं त्यांच्या मनामध्ये असेल. आता आपण नॅनो पार्टिकलबद्दल बोलतो. आता नॅनो पार्टिकलचे वापर आज जगात भविष्यकाळात 2 टेक्नॉलॉजीबद्दल जादा बोललं जातं, नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. आता ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नॅनो पार्टिकलसुद्धा टॉक्सिक आहेत. त्याच्यामध्ये एरिया जास्त असतो त्यामुळं रिॲक्शन फास्ट होतात मान्य, पण त्यांचं डिस्पोजल, त्यात कन्व्हर्टेबल कसे करता येतील या गोष्टी, म्हणजे कुठली गोष्ट करत असताना नाण्याला जशा 2 बाजू असतात तशा प्रत्येक बाबतीत प्रत्येक ज्या रिॲक्शन तर प्रत्येक सामान्य माणसानं की ह्याचा रसायनांचा वापर कसा कमी करता येईल याच्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि शास्त्रज्ञ मंडळींनी विचार कसा केला पाहिजे, ही रसायनं मी चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने तयार करू शकेन आणि त्याच्यामध्ये कुठलंही पर्यावरणाच्या विरुद्ध असणारे जे काही केमिकल्स आहेत ते मी पर्यावरणामध्ये आणणार नाही, या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. खरं तर सांगायचं म्हणजे तुम्हाला मी एक साधं उदाहरण देईन, डायग्नॉस्टिक. 1857ला सुद्धा नॅनो पार्टिकल्स लोकांनी कोलायडल सोल्युशन म्हणजे गोल्ड ॲरोक्लोरेटची ट्रीटमेंट करून त्यावेळेला गोल्डचे नॅनो पार्टिकल त्या काळात सुद्धा तयार झालेले होते. 1857ला फॅरेडेचा एक पेपर आहे आणि त्याच्यामध्ये हे संशोधन त्यांनी त्या काळात प्रसिद्ध केलेलं आहे की ते कोलायडल सोल्युशनमध्ये, आणि ते चांगल्या पद्धतीने प्रिसाईज 13-14 नॅनोमीटर साईजचे पार्टिकल त्यावेळेला तयार केले. मला सांगण्याचा मुद्दा होता, हे गोल्डचे नॅनो पार्टिकल हल्ली जुनुकी डिसीज असतात आणि त्याचं आयडेंटिफिकेशन कसं करणं, म्हणजे थॅलेसेमिया या पद्धतीचे डिसीज आहे. एका DNA बेस पेअर वेगळा असेल
तर तो डिसीज कदाचित तुम्हाला माहीत असेल की या डिसीजमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनसुद्धा करायला लागतं आणि त्याच्याशिवाय मनुष्य सर्वाईव्ह होऊ शकत नाही. असल्या भयंकर रोगावरचं डिटेक्शन करणं हे तितकं महत्त्वाचं आहे. आता बघा, ह्या गोल्ड नॅनो पार्टिकलला DNA अटॅच केला आहे, म्हणजे न्यूक्लिक ॲसिडचा एक सिंगल स्ट्रँड अटॅच करून त्याचं एक अशा पद्धतीचं स्ट्रक्चर केले आणि त्याचं मॅचिंग जर बरोबर झालं तर वेब लाईक असं स्ट्रक्चर होतं आणि त्यामध्ये फिजिक्स परतीनं आलं आहे. म्हणजे त्यामुळे ते सगळे ॲटम जवळ आले की ते कलर बदलतात. म्हणजे डोळ्यानं सुद्धा बरं का आपल्याला ते डायग्नॉसिस करता येतं. अँथ्रॅक्ससारखा जो विषाणू आहे तो सुद्धा अशा टेस्टनं हे करता येतो, डिटेक्ट करतात. म्हणजे अनेक गोष्टी ह्या हरित रसायनशास्त्र हा विषय फक्त मी काही ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याशी संबंधित नाही. म्हणजे जिथं जिथं रसायन तयार होतं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ही 12 जी तत्त्व आहेत ती वापरून किंवा निसर्गाकडे जाऊन, मी सांगितलं आपल्या शरीरामध्ये काय होतं आहे याचा वापर करून आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येणं शक्य आहे. आणि यासाठी वेगळा विचार करणं हे आणि हे सगळ्यांनी एकत्रित आल्याशिवाय, सगळे शास्त्र जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन, म्हणजे पूर्वी सगळेजण हे प्रत्येकाचे हे फिजिक्सचं काम, हे रसायनशास्त्राचं काम, हे बायोलॉजी, मी मगाशी जे काम सांगितलं त्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे, कारण DNA संबंध बायोलॉजीशी जास्त येतो. आपल्याला माहीत असेल की आपल्या खुराना साहेबांनीसुद्धा, भारतीय शास्त्रज्ञ ज्याने अमेरिकेत संशोधन DNA तयार कसा करायचा, त्यावेळेलासुद्धा DNA ज्यावेळेला पूर्वीच्या काळी निर्मिती केली जायची त्यावेळेला त्यात अनेक साईड प्रॉडक्ट तयार होते. म्हणजे तरीसुद्धा त्यांना नोबेल प्राईज, कारण पहिल्यांदा त्यांनी त्या पद्धतीचा विचार केला. परंतु नंतरच्या काळात ॲटोमॅटिक सिंथसायझर आले, मशीन सगळ्या रिॲक्शन्स करते. आज अशा पद्धतीच्या रिॲक्शनसुद्धा डेव्हलप, कॉम्प्युटर रोल केमिस्ट्री आहे, इतका ॲडव्हान्स गोष्टी तयार व्हायला लागलेत. अगदी सेकंद, मिली सेकंद, काही सेकंदाचा कितवा छोटासा पार्ट आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन कशा पद्धतीने होते याचा अभ्यास केला जातो आहे. अनेक इन्स्ट्रुमेंट आत्ता बाजारात उपलब्ध झालेले आहेत, याचा वापर करतो आहे. पण या सगळ्याचा वापर शेवटी मनुष्य जात कशा पद्धतीनं करते याच्यावर अवलंबून आहे. आणि भविष्यकाळात कुठलीही गोष्ट करत असता रसायनशास्त्रातल्या किंवा फिजिक्समधल्या, बॉटनीमधल्या, प्रत्येकानं करताना हरित रसायनशास्त्राचा विचार करणं आवश्यक आहे, ज्यामुळं भविष्य हे चांगलं होईल. आणि मानवजातीचं भविष्य चांगलं करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया, या पद्धतीची शुभेच्छा देतो. आणि आपले मित्र संशोधक त्यांना मी आदरांजली व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये हरित रसायनशास्त्र या विषयाची ओळख फार वेगळ्या आणि खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये आम्हाला करून दिलीत, याबद्दल मी आलोकशाहीच्या वतीनं आपला मनापासून आभारी आहे. मित्रहो, डॉक्टर साळुंखे सरांनी आपल्याला काही फार महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टी सांगितल्या की निसर्ग हा आपल्याला देतो आहे, मात्र त्याला न ओरबाडता आपण त्याचं प्रॉपर योग्य पद्धतीनं युटिलायझेशन त्या सगळ्या साधनसंपत्तीचं करायला पाहिजे. विशेषतः सरांनी जे सांगितलं की निसर्गाचा कल हा कशा पद्धतीनं रसायनांची उत्पादन करतो, त्यामध्ये कुठलाही टाकाऊ बाय प्रोडक्ट नाही आहे, कुठलाही पदार्थ टाकाऊ नाही आहे. आणि आपल्या शरीराकडून आपण हे शिकलं पाहिजे की कशा पद्धतीनं ही निर्मिती केली पाहिजे. आणि सरांनी जसं म्हणाले की हे खरं तर आजच्या रसायनशास्त्रज्ञांच्या पुढचं खरं आव्हान किंवा चॅलेंज हेच आहे की जास्तीत जास्त पर्यावरणपूरक निर्मिती रसायनांची कशी करावी आणि त्या माध्यमातून उपपदार्थांची निर्मिती जी त्याच्या अनुषंगाने होते ती कमी करत न्यायची आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरकतेकडे आपण आपल्या संशोधनाची दिशा केंद्रित करायची. तर हे आज घडीचं खरं तर आव्हान आहे आणि त्या दृष्टीनं सगळीच संशोधनं केंद्रित व्हायला पाहिजेत. सगळ्याच शाखांमधली ही आजची गरज आहे. ती अधोरेखित केल्याबद्दल डॉक्टर माणिकराव साळुंखे सरांना मी परत एकदा आलोकशाहीच्या वतीनं धन्यवाद देतो. आपणही सर्वजण
डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये आमच्याशी जोडला गेलात। याबद्दल मी सर्व प्रेक्षकांनाही मनापासून धन्यवाद देतो। उद्या आम्ही अभियंते विनय कुलकर्णी यांना घेऊन आपल्यासमोर येणार आहोत। एकूण जल अभियांत्रिकी ही कशा पद्धतीनं काम करते या खूप वेगळ्या विषयावरती ते आपल्याशी बोलणार आहेत। त्यामुळं माझी विनंती आहे की हे व्याख्यानसुद्धा आपण चुकवू नका, ते जरूर पाहावं। आणि आपण आलोकशाही पाहता आहात, आपल्याला हे व्याख्यान आवडलं असेल तर आपण जरूर लाईक करा, शेअर करा आणि आलोकशाही वाहिनीला सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।